औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 2 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे। त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। औरंगाबाद जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे। त्यात काँग्रेसच्या नाहेदा बानू पठाण यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं त्यांचं पद आणि सदस्यत्व रद्द झालंय। आता काँग्रेसकडे शारदा जारवाल या एकमेव इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सदस्य आहेत। त्यांच्याही जात प्रमाणपत्रांवर आक्षेप घेण्यात आल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत। 60 सदस्य असणाऱ्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10, मनसेचे 8 तर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदार प्रशांत बंब आघाडीच्या 2 सदस्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेस आघाडीकडे 36चं भक्कम संख्याबळ आहे। एका सदस्याचं सदस्यत्व रद्द झाल्यानं काँग्रेस आघाडीच्या संख्येत एकानं घट झाली तरी सत्तेसाठी 35चं भक्कम संख्याबळ काँग्रेसकडे आहे। मनसेच्या 8 सदस्यांपैकी 2 सदस्य हे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गटाचे आहेत। शिवसेनेचे 17 सदस्य तर भाजपचे 6 आणि मनसेचे 6 अशांची आघाडी झाली तरीही हे संख्याबळ 29 पर्यंत जातं। परिस्थिती विपरीत असली तरीही शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या भेटी घेत अध्यक्षपद मनसेला देण्याचं आश्वासन दिल्याची विश्वसनीय माहिती आहे। त्यामुळे चमत्कार घडेल असा दावा शिवसेनेनं केलाय। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, अपक्षाची संख्या, वेगळे पक्ष आहेत, वेगळे लोक आम्हाला मदत करू शकतात आणि त्या जे करतील त्यांची मदत शिवसेना घेईल, परंतु अध्यक्ष शिवसेनेचाच असेल एवढं नक्की। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीशी 2.5 वर्षांचा करार केला। त्यामुळे मनसे शिवसेनेसोबत जाणार की काँग्रेससोबत याचीच उत्सुकता आहे। आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत इथं जिल्हा परिषदमध्ये आहोत, परंतु अध्यक्षपद आम्हाला मिळावं ही आमची सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व सदस्यांची इच्छा आहे। विधान परिषदेचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय। त्यामुळे आता आयती आलेली संधी सोडायची नाही असा निर्धार सेनेनं केलाय। मात्र संख्याबळ कसं जमणार आणि मतांची फाटाफूट कशी होणार यावरच अध्यक्षपद अवलंबून आहे। त्यामुळे आता या निवडणुकीतही मतदारांची पळवापळवी आणि घोडेबाजार होणार हे निश्चित। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।